नमस्कार शिक्षक मित्र, माझे नाव श्री गोरख अशोक गायकवाड, शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसाळे, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. मी तंत्रज्ञान एक पाऊल पुढेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये मी आपणाला सरळ सिस्टीममध्ये विद्यार्थी प्रमोट कसे करायचे पुढील वर्गामध्ये याच्याबद्दल माहिती देणार आहे. सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे स्टुडंट डाटाबेसला. स्टुडंट डाटाबेसला आपल्या शाळेचं युजर आय डी, UID नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर शीट ओपन होईल, तुमच्या शाळेचे विंडो ओपन स्टुडंट डाटाबेसचे. याच्यामध्ये सर्वात शेवटी याच्यामध्ये मेंटेनन्स नावाचा मेनू आहे. या मेंटेनन्समध्ये 1 नंबरचा ऑप्शन आहे स्टुडंट प्रमोशन 1 to 8. याला क्लिक करा. त्या विंडोला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर 2016-17 यामध्ये तुमच्या शाळेची इयत्ता दिसतील. 1ली, 2री, 3री, 4थी. आता ही माझी शाळा आहे, याच्यामध्ये 4थीपर्यंत आहे म्हणून 4 4थीपर्यंत इयत्ता दिसतात. डिव्हिजन 1-1 आहेत म्हणून AA आणि त्या वर्गाची माझी स्ट्रेंथ सध्याची 1लीला 6 होती, 2रीला 6, 3रीला 3 आणि 4थीला 4 आहेत. ओके, अशी तुमच्यासमोर. आता हे विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचं आहे. प्रमोट केल्यानंतर ते विद्यार्थी आपल्याला स्टुडंट स्टॅटिस्टिक्स फॉर 17-18 इथे प्रमोट करायचे आहेत. ओके, जसं आता माझा फर्स्ट स्टँडर्डचा हा वर्ग आहे. हे विद्यार्थी मला पहिलीचे सध्याचे हे चालू वर्षी म्हणजे 17-18ला 2रीला गेले आहेत. हे विद्यार्थी 2रीला प्रमोट कसे करायचे? सिम्पली इथे तुमच्यासमोर फर्स्ट, डिव्हिजन आणि स्टुडंट काउंट. या स्टुडंट काउंटमध्ये 6 आहे पहिली समोर. याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर ते 6 विद्यार्थी कोणते त्यांची तुमच्यासमोर एक लिस्ट ओपन होईल. आता माझे 6 विद्यार्थी म्हणून लिस्ट ओपन झाली. 6 विद्यार्थ्यांची तुमचे जेवढे विद्यार्थी स्ट्रेंथ असेल तेवढी लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल. लिस्ट ओपन झाल्यानंतर इथे शेवटी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये एक आहे ती म्हणजे प्रगत अप्रगत. हे विद्यार्थी प्रगत आहेत का? उदाहरणार्थ 260 नंबर असलेला धनराज विभाग वांगरे आहे, सेकंडला जाईल तो आता. ओके, डिव्हिजन एच राहील. त्याची ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट आलेली नाही, त्यामुळे इथे नो आहे. जर तुमच्या ट्रान्सफरसाठी रिक्वेस्ट आली असेल तर इथे यस असेल. जर समजा इथे यस असेल तर तुम्हाला प्रमोट करता येणार नाही. तर तुम्हाला पहिले तो यस इथून काढावा लागेल. त्यासाठी तुम्हाला ट्रान्सफर विद्यार्थ्याची रिक्वेस्ट ॲप्रूव्ह करावी लागेल. आता माझ्याकडे कुठल्याही विद्यार्थ्याची ट्रान्सफरची रिक्वेस्ट आलेली नाही आहे. ओके, आणि माझे सर्व हे विद्यार्थी प्रगत आहेत म्हणून प्रगतमध्ये टिक मार्क आहे. जर एखादा विद्यार्थी अप्रगत असेल त्याची टिक मार्क अप्रगतमध्ये तुम्ही करू शकता. सर्व व्यवस्थित आहे आणि मी हे सर्व विद्यार्थी प्रमोट करायला तयार आहे. आणि प्रमोटवर क्लिक करा. प्रमोटवर क्लिक केल्यानंतर वरती बघा प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली. तुमचे हे सर्व विद्यार्थी प्रमोट झालेले आहेत. ओकेला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या त्या विंडोत आहे. त्या विंडोत आल्यावर बघू शकता तुम्ही आता माझा इथला पहिलीचा वर्ग होता तो आता इथून गेलेला आहे, कारण ते सर्व विद्यार्थी माझे आता 17-18ला सेकंड स्टँडर्ड A 6 विद्यार्थी, ते विद्यार्थी आता माझे 2रीला गेले आहेत. सेम प्रोसेस आता 2रीचे विद्यार्थी मला 3रीला टाकायचे. सेम 6ला क्लिक करा. त्या स्टुडंट काउंटला क्लिक करा. स्टुडंट काउंटला क्लिक केल्यानंतर त्या 6 विद्यार्थ्यांची लिस्ट माझ्यासमोर ओपन होईल. सर्व विद्यार्थी प्रगत आहेत. 6च्या 6 विद्यार्थ्यांची लिस्ट ओपन होईल आणि 6च्या 6 मला ऑटोने आता 3रीला जायला पाहिजे म्हणून प्रमोट.
प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके. आता हे सर्व माझे विद्यार्थी दुसरीचे आता तिसरीला गेले आहेत, प्रमोट झाले 6. आता तिसरीचे विद्यार्थी माझे चौथीला जातील, म्हणून त्याच्यावर क्लिक करतो. लिस्ट ओपन झाली. 3 विद्यार्थी प्रगत आहेत. लिस्ट आहे प्रमोट. प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली. ओके. आता माझे हे तिसरीचे विद्यार्थी चौथीला गेले आणि आता मला चौथीचे विद्यार्थी, माझी शाळा 1 ते 4चीच आहे. माझी शाळा 1 ते 4चीच आहे, परंतु आता मला हे चौथीचे विद्यार्थी प्रमोट करायचे आहेत. माझी शाळा 4थीपर्यंतच आहे. चौथीचे विद्यार्थी प्रमोट करायचे. तर चौथीचे विद्यार्थी प्रमोट करताना ते प्रमोट करायचेच आपल्याला. तर बघू शकता तुम्ही इथे सूचना लिहिली आहे. शाळेत शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे सन 2017-18मध्ये पुढच्या इयत्तेत प्रमोशन करताना शेवटच्या वर्गाच्या पुढील आभासी वर्ग व त्या वर्गाची नॉट नोन तुकडी तयार केली आहे. शाळेतील शेवटच्या वर्गातील विद्यार्थ्याचे प्रमोशन अशा नॉट नोन तुकडीत होईल. मग आता मला चौथीचे विद्यार्थी प्रमोट करायचे. मी 4वरती क्लिक करेल. आता बघू शकता इथे मी चौथीचे 4ही विद्यार्थी आले, परंतु यावेळेस इथं माझी बघा डिव्हिजन ए नाही आली, ती नॉट नोन आली. कारण माझी शाळा 4थीपर्यंत आहे आणि माझा 4थीचा वर्ग हा 5वीला गेला आहे. परंतु सध्या त्यांची ट्रान्सफरची कुठलीही माझ्याकडे रिक्वेस्ट आलेली नाही. बघू शकता ट्रान्सफरची कुठली रिक्वेस्ट नाही. सध्या नोच आहे सर्व, म्हणजे ट्रान्सफरची रिक्वेस्ट आलेली नाही. म्हणून ते विद्यार्थी माझे आभासी वर्गात जातील. आभासी वर्ग म्हणजेच नॉट नोन तुकडीमध्ये जातील. जेव्हा समोरची शाळा मला रिक्वेस्ट पाठवेल त्यावेळेस त्यांना हे सर्व विद्यार्थी दिसतील. 5वीसाठी 5th स्टँडर्डसाठी दिसतील, परंतु ही शाळा माझ्या नाही, आभासी वर्ग आहे आणि हे सर्व विद्यार्थी पण प्रगत आहेत, म्हणून मी यांना प्रमोट करतो. प्रोसेस कंप्लीटेड सक्सेसफुली. आता प्रोसेस झाल्यानंतर हे विद्यार्थी तुमच्या शाळेत दिसणार नाहीत. काय बघा 5th नॉट नोन 4 हे विद्यार्थी तुमच्या शाळेचे आता नाही आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे आहे तुमच्या शाळेत, परंतु तुमच्या पाठामध्ये त्यांना धरलं जाणार नाही. अशा प्रकारे तुमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी तुम्ही पुढील वर्गामध्ये प्रमोट करू शकता.